2 सप्टेंबर 2025ला जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शासन निर्णय काढला होता की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, त्या आदेश गव्हर्नमेंट रिझॉल्युशनच्या विरोधात 10 याचिका ह्या हायकोर्टमध्ये दाखल झाल्या होत्या. त्या हायकोर्टमधल्या याचिकामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे शासन निर्णय याला स्टे मिळावा. तो स्टे देण्यास हायकोर्टने नकार दिला आणि त्या विरोधात त्या याचिकाकर्ते हे सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयात आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं. कॅव्हेट हे गंगाधर काळकुटे यांच्या नावाने दाखल केलं होतं आणि त्या कॅव्हेटचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हे तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही हायकोर्ट पुढे मांडा आणि हायकोर्टवर आमचं सुपरवायझरी ज्युरिडिक्शन नाही आहे. त्यामुळं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांच्या बाजूने ही बाजू कायदेशीर जिंकलेली आहे. हायकोर्टमध्ये सुद्धा आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि जिंकणार पण.